नमो बुद्धाय जय भीम. जातक कथा. लोभी ब्राह्मण. वाराणसीतील लोक उत्सवात यक्षांना मत्स्य मांसादिकाचा बळी देत असत व यक्षांना प्रसन्न करण्यासाठी मातीच्या भांड्यांतून ठिकठिकाणी दारू ठेवीत असत. अशा एका उत्सवाच्या प्रसंगी वाराणसी बाहेरील स्मशानात राहणारा एक कोल्हा मध्यरात्र झाल्यावर गटाराच्या मार्गाने आत शिरला व बलिकर्मासाठी ठिकठिकाणी ठेवलेल्या मत्स्य मांसादिकावर यथेच्छ ताव मारून त्याने मातीच्या भांड्यातील सुरेचे अखंड पान केले. त्यामुळे पुन्हा गटाराद्वारे बाहेर पडण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी राहिले नाही. तो एका पुन्नाग वृक्षाच्या झाडीत जाऊन पडला व सकाळ होईपर्यंत जागा झाला नाही. सकाळी उठून शहरातून निर्भयपणे बाहेर पडणे शक्य नव्हते, म्हणून दडत दडत सडकेजवळ येऊन तो लपून बसला. इतक्यात एक ब्राह्मण त्या मार्गाने नदीवर प्रातस्नानासाठी चालला होता. त्याला पाहून कोल्हा म्हणाला, "अहो भटजीबा, तुमच्यापाशी माझे काही काम आहे. जरा एका बाजूला याल तर ते तुम्हाला सांगेन. तुमच्याच फायद्याचे आहे. तेव्हा वेळ फुकट गेल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटणार नाही." ब्राह्मण त्याजवळ गेल्यावर तो त्याला म्हणाला, "भटजीबा, तुमची वस्त्रे प्रावरणे पाहून तुम्ही दरिद्रावस्थेने गांजलेले आहात असे वाटते. तुमची ही स्थिती पाहून मला फार दया आली व मजपाशी असलेले 200 कारशा पण तुम्हाला दान करावे असा माझा निश्चय झाला आहे. पण दिवसाढवळ्या मला तुमच्याबरोबर शहरातील रस्त्यांतून जाता येणे शक्य नाही. तुम्ही जर आपल्या उपरण्यात गुंडाळून मी सांगितलेल्या ठिकाणी घेऊन जाल तर आजच्याच ते कारशा पण तुमच्या हवाली करतो." त्या लोभी ब्राह्मणाला मद्यपी शृगालाचे म्हणणे खरे वाटले व आपल्या उपरण्यातून त्याने त्याला गावाबाहेर स्मशानात नेले. तेथे खाली ठेवल्याबरोबर उपरण्यातून देहधर्म करून शृगालाने जंगलात पळ काढला. त्यावेळी आमचा बोधिसत्व त्या ठिकाणी देवता होऊन राहत असे. हे शृगालाचे कृत्य पाहून तो त्या ब्राह्मणाला म्हणाला, "हे ब्राह्मणा, मद्यपी शृगालावर विश्वास ठेवून तू आपली फजिती करून घेतलीस. याचपाशी 100 कवड्याही मिळायच्या नाहीत, मग 200 ताम्र कारशा पण कोठून असणार? आता तुझे उपरणे धुवून मुकाट्याने चालता हो व द्रव्य लोभामुळे पुन्हा असा फसू नकोस. जय भीम.